नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यस प्राईम न्यूज या चॅनलवर। आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक असं प्रकरण जे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। मेरठमधील मुस्कान प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलेलं होतं आणि आता पुन्हा एकदा असाच एक खळबळजनक प्रकार शिक्षणाची राजधानी असणाऱ्या पुण्यामधून समोर आलाय। एका तरुणीचं लग्न ठरलं, सुपारी फोडली गेली, प्री वेडिंग फोटोशूट ही झालं, पण त्यानंतर जे घडलं त्याची कोणालाही कल्पना नव्हती। या प्रकरणात लग्न, प्रेम आणि विश्वासघात या तिन्हींचा एकत्र वापर करून भावी नवरदेवाला संपवण्याचा अतिशय सुनियोजित प्लान वधूने तयार केलेला होता। हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहताय यस प्राईम न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सागर कदम आणि मयुरी दांडगे या दोघांचं लग्न ठरलेलं होतं। कुटुंबियांनी सगळी तयारी केली, सुपारी फोडण्याचा कार्यक्रम देखील पार पडला, लग्नाची तारीख देखील निश्चित झाली। भावी वरवधूंनी प्री वेडिंग फोटोशूट ही केलेलं होतं। फोटोशूटमध्ये दोघंही हसत खेळत अगदी आनंदी दिसत होते। सागरच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद स्पष्ट जाणवत होता, पण मित्रांनो, मयुरीच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं। तिच्या डोक्यात एक भयंकर कट आकार घेत होता। मयुरीला सागर पसंत नव्हता, होणारा नवरा तिच्या मनाला पटलेला नव्हता आणि म्हणूनच तिने ठरवलं सागरला संपवायचं। लग्नापूर्वीच त्याला रस्त्यातून हटवण्यासाठी तिने 5 जणांना तब्बल 1.5 लाख रुपयांची सुपारी दिली। प्लान तयार झाला। मयुरीने गोड बोलून सागरला चित्रपट पाहायला बोलावलं। सागर आपल्या होणाऱ्या बायकोचा हा आग्रह मोडू शकला नाही। दोघेही चित्रपट पाहायला गेले, पण हा चित्रपट सागरच्या आयुष्यातील शेवटचा चित्रपट ठरणार होता हे त्याला कुठे माहीत होतं। चित्रपट संपला। मयुरीला तिच्या मामाच्या घरी सोडून सागर आपल्या घरी निघाला, पण खामगाव फाट्यावर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अचानक एक 4चाकी गाडी आली आणि चौघांनी सागरला अडवलं। लाकडी दांडके हातात घेऊन त्यांनी सागरवर हल्ला चढवला। मयुरीशी लग्न केलंस तर याद राख अशी धमकी देत त्यांनी सागरला बेदम मारहाण केली। सागर हा गंभीर जखमी होऊन रस्त्यावर बेशुद्ध पडलेला होता। मारेकरी तिथून पळाले। सागरला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। उपचारानंतर तो शुद्धीवर आला आणि त्याने पोलिसात ही तक्रार नोंदवली आणि मग हा सगळा प्रकार उघड झालाय। मयुरीने सागरला ठार मारण्यासाठी आदित्य दांडगे, शिवाजी चरे, इंद्रभान कोळपे आणि सूरज जाधव या चौघांना सुपारी दिलेली होती। यवत पोलिसांनी या सर्व आरोपींना आता अटक केली आहे। या हल्ल्यात सागरच्या पाठीला मात्र गंभीर दुखापत झालेली आहे। पोलिसांनी तातडीने कारवाई करत 5 जणांना ताब्यात घेतलंय, पण या कटाची मुख्य सूत्रधार मयुरी दांडगे ही अद्यापही फरार आहे। मित्रांनो, मेरठच्या मुस्कान प्रकरणानंतर आता हा नवा प्रकार ऐकून तुमच्या मनात ही प्रश्न येत असतील की मयुरीच्या मनात नेमकं काय होतं? या कटामागे अजून काही कारण आहे का? पोलीस तपासात काय समोर येणार? मयुरी कधी सापडणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आमच्याशी असं जोडलेलं राहा आणि ही बातमी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रकरणावर कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। नमस्कार।